तुम्हाला मंत्री बनवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीतून विरोध होता, मात्र फडणवीसांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि तुमची वर्णी लागली असं देखील बोललं जातं। हे बघा, मला इथे स्पष्ट करायचं आहे, हे खरं आहे। पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, बरोबर? ठीक आहे, पक्षानं काही त्यावेळेला ठरवलं, काही झालं नाही। परंतु त्यानंतर मात्र जे आहे त्यांनी सतत प्रयत्न केले। एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपलं भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले। आणि एक लक्षात ठेवा, काही लोक टीका करतात, मला त्यांना सांगायचं आहे, मी भाजपचा मंत्री नाही आहे, मी अजितदादा गट NCPचा मंत्री आहे। आणि NCPनी कोणाला मंत्री करावं हे NCP ठरवतं। सूचना करण्याचं काम जे आहे मुख्यमंत्री करतात, प्रयत्न करतात। आणि दुसरं मला पुढे सांगायचं आहे की जे टीका करतात की बघा 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 आता कसं काय भ्रष्टाचार वगैरे अमुक तमुक, मला त्यांना सांगायचं आहे की ज्या वेळेला आम्ही BJP बरोबर नव्हतो आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतो त्याच वेळेला माझी केस पूर्णपणे डिस्क्वालिफाय केली, संपली केस। 80 पानाचं जजमेंट आलं आणि त्या केसमधून आमची मुक्तता झाली। केस पुढे चालवण्याची आवश्यकता सुद्धा भासली नाही, कारण जे महाराष्ट्र सदन आज बनलंय 5 स्टार, त्याला सरकारनं अजून एक नवा पैसासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला दिला नाही। त्याने केवळ तेच बनवलं असं नाही, तर मुंबईमध्ये RTOचं मोठं ऑफिस 5 स्टार बनवलेलं आहे, हाय माउंट गेस्ट हाऊस बनवलेलं आहे, काही अधिकाऱ्यांची घरं बनवलेली आहे, त्यांना अजून पैसे मिळाले नाही। आणि मग कोर्टाने विचारलं भ्रष्टाचार कुठे आहे, तुम्ही पैसे दिलेत का कोणाला? काय त्यांनी सांगितलं अजून काही पैसे दिले नाही। मग भ्रष्टाचार कसा? माझी केस बरखास्त झाली। पण अजूनही काही लोक जे आहेत त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करत असतात। त्यांना मला सांगायचं आहे ती केस केव्हाच त्याच्यातून मी बाहेर पडलेलो आहे। मी आणि माझ्या बरोबरचे जेवढे होते सगळे त्यांना या केसच्या बाहेर काढण्यात आलं।